आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता यामधील आपण दुसरा घटक पाहतोय वर्गीकरण व उपघटक पाहणार आहोत आकृती. यामध्ये पहा, आकृती या घटकामध्ये काय असतं. प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यात साम्य व सुसंगती आढळते व एक आकृती विसंगत असते. वर्गीकरण घटकात आकृतीचे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. आकृती घटिवत किंवा प्रतिघटिवत पद्धतीनं विशिष्ट कोनातून फिरलेल्या असतात. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं म्हणजे घटिवत आणि प्रतिघटिवत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध काट्याच्या दिशेनं. त्यानंतर आकृतीतील प्रत्येक छोटा भाग जसे बिंदू किंवा वर्तुळे, त्रिकोण, चौरस हे भाग पाहणे गरजेचे असते. तर आपण मग आकृतीवरील उदाहरणे पाहूया. तर पहा, 1 ते प्रश्नासाठी सूचना. गटात न बसणारी आकृती ओळखा. तर यामध्ये अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यातील गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. तर पहिली आकृती पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. पहा, ही आहे पीची. त्यामध्ये इथं त्याच्या डाव्या बाजूला तिरकी रेषा आहे. तर हीच आकृती समजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जर फिरली तर बघा हा पी होईल आणि हा जो कोपऱ्यातली तिरकी रेषा आहे ती इथे येईल. तीच आणखी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात जर फिरली तर अशी आकृती तयार झालेली तुम्हाला दिसते. पण आता या ठिकाणी ही आकृती पहा. या ठिकाणी समजा पी जो आहे 180 अंशात जर फिरला तर या ठिकाणी ही जी तिरकी रेषा आहे ती इथे येणार नाही. जी तिरकी रेषा आहे ती फिरून जेव्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हा फिरेल तेव्हा ही तिरकी रेष ह्या बाजूला आली पाहिजे होती, मात्र ती वरच्या बाजूला आलेली आहे. म्हणजे ह्या 3 आकृत्यांच्या जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जर फिरल्या तर ह्या बरोबर आहेत, परंतु ही बरोबर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी षटकोन दिलेले आहेत. त्या ठिकाणी षटकोनामध्ये एक गोल आणि एक या ठिकाणी अशी चौकट दिलेली आहे. या ठिकाणी समजा ही आकृती नीट निरीक्षण करा. हा जो गोल आहे तो इथं गेलेला आहे या आकृतीत आणि जो आतली चौकट आहे ती या ठिकाणी आलेली दिसत आहे. परंतु नीट निरीक्षण जर केलं तर त्याचा जो ही जी चौकट आहे ह्या चौकटचा जो कलर आहे तो समजा ही चौकट जर घड्याळाच्या काट्यानं जर फिरली तर या ठिकाणी ही जी चौकट आहे या चौकटीमध्ये डार्क कलर कोणत्या बाजूला आला पाहिजे होता. डार्क कलर ह्या बाजूला असा आलेला पाहिजे होता, मात्र तो उजव्या बाजूला या ठिकाणी असलेला दिसतो. या आकृतीमध्ये मात्र बरोबर त्याच बाजूला आहे. या आकृतीमध्ये सुद्धा बरोबर तो चौकटीमधला जो कलर आहे तो बरोबर आहे, पण ह्या आकृतीमध्ये मात्र तो तसा दिसत नाही. तो ह्या बाजूला पाहिजे होता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरल्यानंतर, मात्र तो विरुद्ध बाजूला दिसतोय. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर तिसरी आकृती पहा. यामध्ये ज्या आकृत्या दिसत आहे त्यामध्ये झेंडा आणि चांदणीची जी पोझिशन आहे तिचं निरीक्षण करा. तर निरीक्षण केल्यानंतर पहा, दुसऱ्या आकृतीमध्ये झेंड्याच्या मागं डाव्या बाजूला तुम्हाला चांदणी दिसते. इथं पण झेंड्याच्या मागं फिरून डाव्या बाजूला चांदणी गेलेली दिसते. इथं सुद्धा झेंड्याच्या मागं चांदणी असलेली तुम्हाला दिसते. पण इथं पहा, झेंड्याच्या समोर चांदणी दिसते. त्रिकोण वगैरे सगळं सारखं आहे, झेंडा वगैरे सारखा आहे, फक्त फरक काय आहे की चांदणी मात्र झेंड्याच्या समोर आली. म्हणजे पहिली आकृती यामध्ये वेगळी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नातील आकृत्या पहा. या आकृत्यांमध्ये सगळ्या गोल आहेत. गोलामध्ये आयताकार चौकटी आहेत. त्यामध्ये वेगवेगळे भूमितिक आकार आहेत. इथं पहा, गोलला गोल समोर आहे, त्रिकोणला त्रिकोण समोर आहे, चौकटला चौरसाला चौरस समोर आहे. पण इथं पहा, इथं ही वेगळी आकृती आणि ही दुसरी चौकट आहे. म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये आतल्या ज्या आकृत्या आहेत त्या बदललेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्यांची दिशा पहा. हे पहा, हे अशा प्रकारच्या आकृत्या आहेत. त्यानंतर ही आकृती अशी आहे, ही आकृती अशी आहे, ही आकृती अशी आहे. तर मग तुमच्या लक्षात येईल यामधल्या ज्या आकृत्या आहेत तर ही
आकृती, ही आकृती आणि ही आकृती ह्या सारख्या दिसत आहेत, एकाच प्रकारच्या दिसत आहेत. म्हणजे त्यांची जी दिशा फिरण्याची आहे ती अशी घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं दिसत आहे. तर पहा, या ठिकाणी ही जी आकृती आहे तिच्यामधला जो या पताका आहे त्यांचा जो फिरण्याचा क्रम आहे तो मात्र घड्याळाच्या दिशेसारखा आहे. त्यामुळं मग ही आकृती वेगळी आहे पर्याय क्रमांक 2मधील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढं अष्टकोन दिलेले आहेत, त्यामध्ये काही अक्षरं दिलेले आहेत. तर पहिल्याच्यामध्ये पी आहे, तोच उलटा या ठिकाणी दुसऱ्या चौकटीत आहे. आता दुसऱ्याच्यामध्ये पहा, हा पी सरळ दिसतोय, हा उलटा दिसतोय. म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती आहे पूर्ण 180 अंशामध्ये फिरवलेली आहे, म्हणजे पूर्ण उलटी केलेली आहे. ही आकृती अशी गोल जागेवर फिरून अशा दिशेनं ती समोर आलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढली जर आकृती पाहिली 3 नंबरची, तर ही आकृती जी आहे हिच्यामध्ये आता पी उलटा दाखवलेला आहे. पहा, पी नाही आहे, तो उलटा दाखवलेले अक्षर आहेत, दोन्ही पण उलटे पी आहेत. मग ही फिरल्यानंतर मग या ठिकाणी जे अक्षर आहे हे पी दिसतंय. तर तसं पाहिलं तर पहा, ह्या आकृतीचा ह्या आकृतीशी संबंध दिसतोय. तसंच इथं उलटा पी आहे, दोन्ही पी उलटे आहे. पण या ठिकाणी पहा, एक पी सुईचा आणि दुसरा पी उलटा आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या 3 आकृत्यांमध्ये साम्य दिसून येतं आहे आणि ही जी आकृती आहे हिच्यामध्ये मात्र वेगळेपणा दिसतोय. तर कारण समजा ही आकृती जर 180 अंशामध्ये गोल जर फिरवली तर दोन्ही पी उलटे दिसणार आहे, असा सुईचा पी दिसणार नाही. म्हणजे या ठिकाणी जी चौथी आकृती आहे ती वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न जो 7वा आहे त्यामध्ये पहा, एक वर्तुळ दिलेले आहे आणि वर्तुळामध्ये आकृती आहे आणि त्यामध्ये एक तिरकी रेष आणि त्यावर गोल आहे. तर आकृतीचे नीट निरीक्षण केले तर पहा, समजून घ्या. पहिल्या आकृतीमध्ये जो गोल आहे तो असा डाव्या बाजूला आहे तिरक्या रेषेच्या. या ठिकाणी हा जो गोल आहे रेषेच्या उजव्या बाजूला आहे. या ठिकाणी जर आपण वळून पाहिलं तर हा गोलसुद्धा रेषेच्या उजव्या बाजूला आहे आणि ह्या आकृतीमध्ये सुद्धा गोल जो आहे तो उजव्या बाजूला आहे. म्हणजे या 3 आकृतीत राईट साईडला तो गोल आहे त्या तिरक्या रेषेच्या, पण पहिल्या आकृतीत मात्र लेफ्ट साईडला आहे. याचा अर्थ किंवा मग त्या तिरक्या रेष जी आहे ती विरुद्ध साईडला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे यामध्ये वेगळा आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी चौकटी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली आहे. तर पहा, गोल, डार्क गोल, साधा गोल, त्रिकोण, चौकोन. त्यानंतर पहा, इथं डार्क गोल, गोल, त्रिकोण आणि चौकोन. डार्क गोल, गोल, त्रिकोण आणि चौकोन. आता इथं पहा, डार्क गोल आणि साधा गोल पाहिजे तर इथं मात्र त्रिकोण आहे. म्हणजे हा जो यांचा सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स या ठिकाणी काय झालेली आहे, चुकलेली आहे किंवा वेगळ्या सिक्वेन्समध्ये ही चौथी आकृती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की आकृत्या एकदम सारख्याच भासतात, परंतु नीट निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्यातील साधर्म्य किंवा चिन्हांचा क्रम वगैरे समजून घेता येऊ शकतो. आता ह्या आकृतीमधील चिन्हांचा क्रम पहा, चांदणी, त्रिकोण, चौकोन, गोल, चांदणी. मग पहा, आपण चांदणीपासून सुरू करू. चांदणी, त्रिकोण, चौकोन, गोल, चांदणी. परत इथून सुरू करू. चांदणी, आता आपला क्रम कसा होता, चांदणीनंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्रिकोण येत होता, मग चौकोन येत होता. मात्र इथं उलटं आहे, उलट्या पद्धतीत आहे. चांदणी, त्रिकोण, चौकोन, गोल आणि मग परत चांदणी. म्हणजे या ठिकाणी ही चिन्हांचा क्रम असा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि इथं मात्र विरुद्ध दिसतो. इथं बघू, शेवटी चांदणी, त्रिकोण, चौकोन, गोल, चांदणी. इथंसुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनंच क्रम आहे चिन्हांचा, मात्र ह्या आकृतीमध्ये चिन्हांचा क्रम घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. पुढील 10वी आकृती पहा, यामध्ये चौकटी दिलेल्या आहेत, त्यामध्ये अक्षर आहेत. एला ए दाखवलं आहे, टीला टी दाखवलं आहे, यशला यश दाखवलं आहे, यलला यल दाखवलं आहे. तसं पाहिलं तर सगळीच अक्षरं एकदम सारखीच वाटत आहेत.
पण ह्या अक्षरांचा जर आकार पाहिला तर समजून घ्या की एची ही आरशातली प्रतिमा अशीच दिसेल, टीची आरशातली प्रतिमा टीच दिसेल, समजा मध्यभागी इथं आरसा ठेवला तर एसची आरशाची प्रतिमा अशीच दिसेल, पण यल जो आहे याची प्रतिमा मात्र अशी दिसणार नाही. म्हणजे या ठिकाणी जी शेवटची आकृती आहे ती मात्र आकारमानामध्ये थोडीशी वेगळी दिसणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह आहे गोलामध्ये आणि त्यामध्ये एक तिरकी रेषा आहे. तर आपल्याला या तिरक्या रेषेचा जो क्रम आहे किंवा स्थिती आहे त्यावरून समजून घ्यायचं आहे की कोणती आकृती जी आहे या ठिकाणी वेगळी आहे. तर आता समजा ही जी आकृती आहे हिच्यामध्ये जो तिरकी रेषा आहे ती पहा अशी आहे, या ठिकाणी ही अशी आहे, ही अशी आहे आणि ही अशी आहे. तर नीट समजून घ्या, या ठिकाणी ही तिरकी रेष इथं उजवीकडून डावीकडे चाललेली आहे, बरोबर. या ठिकाणी मात्र पहा ही उजवीकडून जी दुसरी तिरकी रेष आहे दुसऱ्या चौकटीतील तिचं निरीक्षण करा. तर निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ही जी रेषा आहे ही डाव्या बाजूला झुकलेली आहे, ही मात्र डावीकडून उजवीकडे चालली. ही समजा आकृती गोल फिरवली तर ही डावीकडून उजवीकडे चाललेली रेषा आहे. हिचं समजा सुरुवात इथं धरली, सुरुवात समजा या स्थानाशी धरली आपण, इथून सुरुवात आहे तर ही रेष इथून डावीकडे चाललेली आहे, मात्र ही रेष इथून उजवीकडे चालली. हिच्या सुरुवातीच्या स्थानापासून ही रेष उजवीकडे चालली आणि हिच्या पण सुरुवातीच्या स्थानापासून ही रेष उजवीकडे चाललेली आहे. म्हणजे फक्त हीच रेष पहिल्या चौकटीतली डावीकडे चाललेली आहे. त्यामुळं मग पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढं काही अक्षरं दिलेली आहेत आणि चौकटीमध्ये तिरकी रेष दिलेली आहे. तर पहा, पी हे अक्षर समजा असं 180 डिग्रीत वळवलं तर पहा ते असं गोल फिरून बरोबर उलट्याच ठिकाणी कसं दिसेल, उलटा पी दिसेल. या ठिकाणी यस जो आहे मात्र यस जर उलटा फिरवला तर लक्षात घ्या तो यसच दिसला पाहिजे, कारण उलटा जरी पाहिला तरी यसच दिसतो, पण इथं मात्र याचं वेगळं चिन्ह दिसतंय. त्यानंतर यल पहा, यल जर 180 अंशात फिरवला तर तो असा उलटा यल दिसेल. ए जर 180 अंशात फिरवला तर तो उलटा ए दिसेल. पण या ठिकाणी यसची आकृती मात्र चुकीची वाटते. काय कारण आहे? कारण यस सारखा जो आकार आहे तो उलटा जरी फिरवला तरी तो पुन्हा यसच दिसणार आहे, हे समजून घ्या. या ठिकाणी मात्र तो तसा दिसत नाही आहे. यामुळं पर्याय क्रमांक 2 हे वेगळं आहे इतर आकृत्यांपेक्षा, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढं एका आकृतीमध्ये फुलपाखरू दिलेलं आहे गोलामध्ये. तर फुलपाखराच्या अंगावरील जे चिन्ह आहेत पहा, तर इथं बाणं आत जाणारे आहेत, इथं बाणं आत जाणारे आहेत, इथं बाणं बाहेर येणारे आहेत आणि इथं बाणं आत जाणारे आहेत. तर मग तुम्ही पहा या ठिकाणी 3 आकृत्यामध्ये आत जाणारी बाणं आहे आणि इथं मात्र आत जाणारे नाही, म्हणजे ही आकृती वेगळी आहे. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 14 पहा, यामध्ये एक चेहरा आणि एक समोर काहीतरी गोल दिलेला आहे. तर चेहरा दाखवला त्याच्यासमोर गोल आहे. हाच चेहरा जर 180 अंशात वळवला तर तो उलटा होईल आणि गोल आहे तसाच समोर येईल. हाच चेहरा जर 90 डिग्रीत वळवला तर पहा तो असा होईल, बरोबर. त्याच्यासमोर ते गोल आणि आडवी रेष येईल. पण हाच चेहरा आपण वळवून समजा ह्या इथून जर 180 अंशात वळवला तर चेहऱ्याचा जो डोळा आहे तो ह्या बाजूला आला पाहिजे, पहा इथं आला पाहिजे होता असा गोल फिरवला तर. म्हणजे हे सगळे कसे फिरवलेले आहेत, चेहरे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवलेले आहेत आणि हा जो चेहरा आहे मात्र तो घड्याळाच्या विरुद्ध काट्याच्या दिशेने फिरवलेला दिसतोय, किंवा ह्या चेहऱ्यांच्या तुलनेत तसं त्याचं तोंड दिसत नाही, कारण याचा जो डोळा आहे तो जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवलं आहे बाकीचे चित्र तर डोळा मात्र ह्या बाजूला इथं आला पाहिजे होता, तो इथं आलेला आहे. म्हणजे ह्या चेहऱ्यांच्या तुलनेत ह्या चेहऱ्याचं तोंड उलट्या दिशेला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, 15व्या आकृतीमध्ये बदक आणि एक सूर्य दाखवलेला आहे. तर ही जर आकृती पाहिली, बदकाचं जर तोंड पाहिलं आपण, पहा बदकाचं तोंड ह्या बाजूला आहे, बरोबर, आणि सूर्य तिच्या माग आहे.
त्यानंतर ही आकृती बदकाचं तोंड असं उजव्या बाजूला आहे, सूर्य माग आहे. या ठिकाणी पहा बदकाचं जे तोंड आहे ते मात्र आता उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला आहे. बरोबर लक्षात घ्या, इथं तोंड उजव्या बाजूला फिरलेलं आहे. ह्या आकृतीत तोंड उजव्या बाजूला आहे, ह्या आकृतीत तोंड उजव्या बाजूला आहे, पण ह्या आकृतीत तोंड डाव्या बाजूला आहे आणि सूर्य पाठीमाग आहे. म्हणजे या ठिकाणी जे बदकाची जी दिशा आहे फिरायची, समजा ह्या आकृत्या कशाही जरी गोल गोल फिरवल्या तरी यांचं चेहऱ्याची तोंडाची दिशा बदलत नाही, कारण ही उजव्या बाजूला राहते. इथं ही डाव्या बाजूला गेली. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ही अचूक आकृती जी आहे ती अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण आकृती या घटकावरील प्रश्न पाहिलेले आहेत. पुस्तकातील इतर प्रश्न तुम्ही अभ्यासा, काही प्रश्नांबाबत काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा तास येथेच थांबूया. गुड बाय.